की तो जो 51,000 रुपये त्यांनी आणलेला 2 टप्प्यामध्ये असेल या 3 टप्प्यामध्ये असेल. नाही तुम्ही गरीब मुलगाला म्हटलं तर आरटीच्या नाही ऐका ना किती गरीब लोक ऐका ना माझं एवढंच म्हणणे तुम्ही करतात का नाही वेळ आज पोरा जबरदस्ती कोणाला करतोय आपण शिक्षणाकडे कुठं जबरदस्ती करतोय. तर मी म्हटलं माझा मुलगाने काय पाप केलंय मी जर पालक असेल मी तुम्हाला काय वेगळं बोललं असेल मी त्याच्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणत पण मी चुकलेलंच नाही माझ्या मी तुमचा पाय पडतो विद्यार्थीसाठी मी पाया पडू सर आणि हिंचं भलतच आहे कोण आहे हेच मला कळत नाही कसं बोलायचं आणि तुमच्या पाय पडतो सर तुम्ही शिक्षण आहे तुम्ही आहे ना शिक्षण म्हणलं तर आमचं आहे ना मुलाचं करिअर बनवणार मुलांकडे शांत राहा. आपलं काय होतं माहितीये की करिअर करणारा तुम्ही एक हे अधिकारी आहे सर. पुण्याची ओळख ही शिक्षणाचे माहेरघर अशी पण ह्याच पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये आजही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. आज मी आहे सुसगावमधल्या विद्या व्हॅली शाळेसमोर. इथल्या काही विद्यार्थी आहेत ज्यांनी बालवाडी ते 8वी पर्यंत RTE मध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर RTEचा कायदा 8वी पर्यंत असतो त्यानंतर त्यांना फीस भरून शिकावं लागतं. पण एक पालक आपल्याबरोबर आहे त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलेला आहे. आपण त्यांच्याशी सविस्तरपणे बातचीत करून जाणून घेऊयात काय आहे मुद्दा. दादा काय नाव आपलं? मी विनोद सुदाम जाधव सुसगाव मध्ये राहतो. माझा मुलगा इथे सिनियर KG पासून ते 8वी पर्यंत RT मध्ये शिकला. त्यानंतर 9वी मध्ये प्रवेश केल्यानंतर RTचा नियम लागू होत नसल्यामुळे मी पैसे भरायला तयार आहे. पैसे म्हणजे फीज किती फीज आहे? 1,62,000 रुपये फी आहे. तर मी त्यांना 50,000 रुपये आता घेऊन आलो होतो आणि मला तुम्ही ते ज्या 3 टप्प्यामध्ये तुमच्या काय नियम असतील त्यात मी भरायला तयार आहे. तरी मला ते तुम्ही एक रकमी 1,62,000 रुपये भरा तरच मी तुमच्या मुलाचं ऍडमिशन करू असं सांगितलं होतं. पण ज्यावेळेस मी माझ्या मुलाला घेऊन आलो होतो तर हा कायदा बाकीचे सगळे मुलांसाठी पण हाच आहे की एक टप्प्याच वर्षभराची फीस भरा? नाही मी माझ्या गावातले 1-2-3 मुलं आहेत आता त्यांनी ऍडमिशन त्यांचं ठेवलंय 2-1 मुलांचं. तर त्यांनी 60,000 रुपये भरलेत. तर मी त्यांना माहिती विचारली होती तर ते म्हणले आम्ही 60,000 रुपये भरले. बाकीचे 60,000 टप्प्याटप्प्याने भरतात ते फीस 1,62,000 पण तुम्हालाच का वर्षभराची एकत्र फीस भरायला सांगत आहेत? आता ते त्यांनाच विचारावं लागणार आहे. मला त्यांनी काहीतरी एक वेगळ्याच पॉइंट मध्ये घेतले त्यांनी. मला ते असं वाटतं नेमकं काय पॉइंट आहे तो की मी त्यांना विचारण्याकरता गेलो होतो की तुम्ही माझ्याकडे मी 1,62,000 का मागताय. तर नाही आता तुम्हाला तेवढे भरावंच लागतील तरच आमचं की RTचे मुलं जर इथं 9वी पर्यंत आली की त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतात आणि त्यात मला असं वाटतं की त्या जागी श्रीमंतांची मुलं तिथं शाळेमध्ये भरली जातात आणि आमची गरिबांची मुलं तुम्ही कुठेही गेलात तरी चालेल हा असं मला वाटतं. माझा आरोप आहे इथं पैशाचाच बाजार चालू आहे. अजून पण RTE मध्ये जे 8वी पर्यंत शिकलेत मुलं त्यांना भाग पाडलं का काढायला शाळेने? भरपूर. मी अशी जवळजवळ 25-30 लोकांची पालकांची नावं देऊ शकतो. 8वी पर्यंत RTE मध्ये शिकले त्यानंतर मग फीज नाही भरू शकत किंवा एकत्र भरा सगळी वर्षभराची या कारणाने त्यांना RT मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक पालकाला एका रूम मध्ये घेऊन 4-5 टीचरांसोबत की तुम्ही अशा प्रकारचं हे करा की जेणेकरून त्याला बोललं जातं आणि त्याला दुसऱ्या शाळेमध्ये जावं लागतं. आणि ते काही पालकांचं असंही सांगितलं की आम्ही तुमच्या या शाळेमध्ये आम्हाला शिकण्याची इच्छा आहे. तुम्ही ह्या संदर्भात शाळेचे जे ट्रस्टी म्हणा प्रिन्सिपल म्हणा कोणाला भेटलं? मी जे शेखर सर म्हणून आहेत त्यांनी मला एकदम तुमचे आता विनोद जाधव तुम्ही 1,62,000 जरी भरले तरी आमच्या शाळेला कुलूप लावील पण तुमच्या मुलाला घेणार नाही. असं का? मी तेच मला प्रश्न पडला होता. मी म्हटलं माझा मुलगाने काय पाप केलंय. मी जर पालक असेल मी तुम्हाला काय वेगळं बोललं असेल मी त्याच्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणत पण मी चुकलेलंच नाही. माझ्या मुलासाठी मी भांडतोय आणि त्याच्या संदर्भात त्यांनी असं बोलायचं म्हणजे खूप वेगळंच वाटले. आणि मुलगाही त्यावेळेस आजारी पडला होता ही फिलिंग ऐकून. प्रिन्सिपलशी तुमचं जेव्हा तुमची मीटिंग झाली त्यात काय चर्चा झाली काय झालं? नाही प्रिन्सिपलला आम्हाला भेटूनच देत नाहीत. शेखर सर जे मॅनेजमेंट करतात तेच आम्हाला एका रूम मध्ये घ्यायचं. मोबाईल बाहेर ठेवा तुम्ही काय चित्रीकरण करू शकत असेल काय नाही तर ते काय बोलतात त्याचे पुरावाच आमच्याकडे राहत नाहीत. मग
आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने अपमानित करणे, हे बोलणे, अशा प्रकारच्या गोष्टी चालू असतात. आमच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय आवाहन करणार? पुण्याचे शिक्षण हे माहेरघर असताना बाहेरील मुलं इथे येऊन शिकतात आणि माझ्यासारखा मुलगा ह्या शाळेमध्ये ICSE बोर्ड शाळेमध्ये 80% मार्क मिळवतो आणि त्या मुलाला, हुशार मुलाला आज शाळेच्या बाहेर फीच्या कारण सांगून काढलं जाते. तर मी पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांनाही विनंती करतो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही विनंती करतो आणि शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनाही विनंती करतो की या प्रकरणामध्ये आपण अशा भरमसाठ आणि पालकांकडून अशा प्रकारे शाळा असं करत असतील तर या गोष्टीकडे लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आज बघितलं असेल की एक गरीब मुलगा आहे आणि गरीब मुलगा कुठं तर हुशार होतोय. ते हुशार झाल्यानंतर ना तो कुठं तर ऑफिसर होऊ शकतो, कलेक्टर होऊ शकतो, कुठं तर सरकारी नोकरी घेऊ शकतो, या कुठं तर पोलीस ऑफिसर बनू शकतो. आज ह्याला कुठं तर करिअर बनवायचंय. आज करिअर बनवण्यासाठी तो चांगला हुशार मुलगाला कुठं तर दाबण्याचा प्रयत्न करायला लागला, कुठं तर त्याला वंचित करण्याचा प्रयत्न करायला लागला. आज तुम्ही बघितलं असेल कुठं तर आपल्या मनुवादी ह्या शाळेमध्ये पण लोक आहे की आज गरीब मुलगा आणि बेलदार समाजाचा मुलगा कुठं तर वर चालला असेल, त्याला कसं दाबण्यात येणार आहे. आणि तो बेलदारचा मुलगा तो कलेक्टर होऊ शकत नाही, बेलदार मुलगा कुठं तर ऑफिसर होऊ शकत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. आज तो शाळेमध्ये 80% मार्क घेऊ शकतो तर तो हुशार होतोय, तर त्याला कसं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. आज तुम्ही बघितलं असेल या शाळेमध्ये ह्याला अन्याय अत्याचार करायला लागले की शाळेमधनं त्याचा दाखला दिलेला आहे, पॅरेंट्सला दबाव तंत्राने करायला लागले. RT मधनं तो मोफत शिकलेला होता, आता 9वी मध्ये त्याला पुढं प्रवेश द्यायला तयार नाहीये. आता त्याचे पालक म्हणतात की आम्ही तुमची पुढची फी भरायला तयार आहे, ते घ्यायला पण तयार नाहीये. नक्की पालक म्हणतात 3 टप्प्यात आम्ही हे पैसे भरून टाकू, शाळा हे मान्य करत नाहीये. तुमचं पुढचं पवित्र काय असेल? बघा काय होतं माहितीये का की सरकार जो नियम देतोय की शिक्षणासाठी तुम्ही कुणाला वंचित करू शकत नाही. आज याला वंचित करत असेल तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून पॅरेंट्सला गुण आम्ही या गेटच्या बाहेर आंदोलन करणार आहे की बेमुदत की आता शिक्षणाकडनं वंचित होतोय, आम्ही बाहेर शिकतो. आता की बाळाला काय करावं की बाहेर बसून त्याला पाटी पेन्शिल द्यायला लागेल तशी परिस्थिती झाली. शाळेच्या बाहेर आम्ही आंदोलन करतो की त्याला आता कुठे पर्याय नाही राहिलेला आहे. आता तुम्ही अचानक मध्ये त्याला काढणार, 3 टप्पे पण नाही द्यायला लागले, तुम्ही 4 टप्पे पण नाही लागले, 1,60,000 रुपये तुम्ही एक रक्कम गरीब मुलगा कसं जमा करणार तुम्ही मला सांगा. की हाताचा पोट आहे, तो हाताच्या पोटावर तो कमावणारा व्यक्ती आणि त्याला म्हणतात की तुम्ही एक सोबत द्या. या अटी नियम कुठं तर लागू हे बंदिश पाहिजे की RTच्या मुलगा आणि गरीब मुलगा एवढं 1,60,000 रुपये जमा करू शकतो का? नाही करू शकत. हे कुठं तर आपल्या मनुवादी हे लोक आपल्याला कुठं तर दाबण्याचा प्रयत्न आहे. आज बेलदार समाजाचा मुलगा कुठं तर वर होत असेल, कुठं तर हुशार व्हायला लागलं, त्याला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. हे शाळेचा मी जाहीर निषेध करतो. तर नक्कीच पालकांनी आपल्या माध्यमातून सरकारला आवाहन केलेलं आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. आता बघूयात न्याय मिळतो कधी. तुम्ही बघत राहा न्यूज डॉट्स. न्यूज डॉट्ससाठी मी झोएब शेख, पुणे.